सकाळची सुरुवात ना पोळी भाजीनेच झाली. अशा प्रकारे गोळे बनवून ठेवले ना की पोळ्या बनवायला इझी होतं. बघा मला सकाळी एवढ्या पोळ्या कराव्या लागतात. पोळीसोबत ना घेवड्याच्या भाजीचा आज बेत होता. तर मग ती भाजी बनवण्याची मी तयारी केली. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करून त्यामध्ये आपले घरगुती साधे मसाले ॲड केले आणि त्याच्यानंतर ही माझी घेवड्याची भाजी आणि चपाती नाश्त्यासाठी रेडी आहे. नाश्ता करून झाला आणि भाजीपालाच घरी आला होता, त्यामुळे म्हटलं चला सर्व भाज्या निवडून घेऊयात. कोथिंबीरच्या बघा 2 जोड्या आहेत, तर एका जोडीची आता मला वडी बनवावी लागणार आहे. आणि या सर्व भाज्या निवडून घेतल्या. वेळची कामं वेळेतच झालेली नेहमी बरी असतात. त्यानंतर दिवसभराची छोटी मोठी कामं झाली आणि संध्याकाळसाठी मी अशी वालाची उसळ बनवायला घेतली. तर ही वालाची उसळची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर रात्रीचं असं जेवण माझं रेडी झालं. वरण भात आणि ही वालाची उसळ जेवण केलं आणि आज